योगेश, आपण पाहतोय 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालाय. तुमच्यासोबत सध्या तक्रारदार महिला आहेत, त्यांचं नेमकं या संपूर्ण निकालावर काय म्हणणं आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? खरंय, माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्या आपल्यासोबत आहेत, ज्यांनी हा लढा पुढे सुरू ठेवलेला आहे. ताई, जे काही आत्ता निकाल आले आहेत त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया असं आहे की पूर्णपणे जोपर्यंत मला जे निकालपत्र आहे ते प्रत्यक्ष पाहायला मिळत नाही तोपर्यंत पूर्ण प्रतिक्रिया देता येणार नाही. पण आता जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे फक्त बेल मिळालेला आहे, शिक्षेला किंवा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे आमदारकी अजूनही धोक्यात आहे. हो, फक्त त्यांनी जे मेडिकल ग्राउंड्सवर अपील केलं होतं त्या गोष्टीला अनुसरून त्यांना बेल देण्यात आलेला आहे. एकूणच वकिलांशी आपण बोललात तर काय माहिती मिळाली का आपल्याला? बघा, आता मला जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे. खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 नुसार माननीय उच्च न्यायालयाने प्रस्तावित कायद्यानुसार निर्णय दिलेला आहे. शिक्षेला स्थगिती नाही, त्यामुळे एक चांगला पायंडा पडलेला आहे. माननीय उच्च न्यायालय यांचे मी आभार मानतो आणि आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट स्वरूपात याचिका दाखल करत आहोत. म्हणजे याच्यात जर अपील झाले तर आम्हाला ऐकल्याशिवाय निर्णय घेऊ नये म्हणून आम्ही आज रात्रीच दिल्लीला माननीय सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत आहोत. आपण वकिलांशी बोललात त्यावेळेस नेमकं काय काय जामीन त्यांना मिळाला? नाही, म्हणजे मी स्वतः हस्तक्षेप याच्यात युक्तिवाद करत होतो, मी स्वतः त्याच्यात होतो. परंतु कधी कधी असं होतं की काही मुद्द्यांसाठी असोसिएट्स बरोबर बोलावं लागतं. मी आत्ता माझ्या सहकारी वकिलांशी बोललो, ॲडव्होकेट आदित्य तारगे माझ्याशी बोलले. त्यांनी कन्फर्म केलं की शिक्षेला स्थगिती नाही. सेक्शन 8 सबसेक्शन 3 पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टनुसार आमदारकीचं डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. जी, अटकेपासून संरक्षण त्यांना मिळालंय? नाही, अटकेपासून संरक्षण मिळालंय, ते मिळालंही पाहिजे. मी सकाळी बोललो होतो, कारण की वैद्यकीय कारण आहे. त्यासाठी अशा परिस्थितीमध्ये अटकेसाठी आग्रही राहणं हे काही सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही. कोकाटे साहेबांचं माझं काही वैर नाही. मी फक्त आग्रही होतो की लोकप्रतिनिधी कायद्याचं अंमलबजावणी व्हावी आणि ती झाली. इथे प्रश्न तत्वांचा आणि कायद्याचा होता. एकूणच आता त्यांना त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही, हा तक्रारदारांसाठी दिलासादायक अशी बाब आहे आणि त्या बाबतीमध्ये ते आता पुढे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट सुद्धा दाखल करणार आहेत. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर धोका जो आहे तो अजूनही टळलेला नाही. माणिकरावांची आमदारकी तर गेलेली आहे, फक्त आता अटकेच्या बाबतीत नेमकं संरक्षण मिळाल्यामुळे एकूण वैद्यकीय अहवाल काय येतात यावर पुढचं एकूणच त्यांच्या अटकेचं भवितव्य अवलंबून असेल. निश्चितच योगेश, आपण पाहतोय आता या संपूर्ण प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना तुर्तास दिलासा मिळालेला असला तरी देखील कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिलेली नाहीये. त्यामुळे या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय घडलेलं आहे, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत. गोविंद, स्वतः हा संपूर्ण युक्तिवाद दोन्ही बाजूचा तुम्ही ऐकलेला होता. काय नेमकं कोर्टामध्ये घडलं, कशा पद्धतीनं हा निकाल समोर आलाय? एकूणच बघितलं तर आज या ठिकाणी माणिकराव कोकाटेंच्या वतीनं ज्येष्ठ वकील जे आहेत रवी कदम यांनी या ठिकाणी सगळी भूमिका मांडली आणि त्यावेळेला एकूण त्यांची जी मागणी होती, त्यांचं जे म्हणणं होतं, जो युक्तिवाद होता तो याच ग्राउंडवर होता की ज्या माहितीच्या आधारावर या ठिकाणी कोकाटेंना ही सजा लावण्यात आली किंवा त्यांचा बाबतचा जो निकाल घेण्यात आला ते फक्त तर्कावर आधारित होता. म्हणजे की माणिकराव कोकाटेंनी ज्या वेळेला या विकर सेक्शनमधली म्हणजे ही शासकीय कोट्यातली घरं मिळवण्यासाठी अर्ज केला होता त्यावेळेला त्यांचं जे उत्पन्न होतं ते कमी होतं, परंतु ज्या वेळेला त्यांना ही घरं अलाउड करण्यात आली त्यावेळेला मात्र उत्पन्न वाढलेलं होतं. परंतु या ठिकाणी अटी शर्तींमध्ये असे कुठलाच मुद्दा नमूद केलेला नव्हता की सुरुवातीचं उत्पन्न आणि अलॉटमेंटचं उत्पन्न. आणि अशाच याच ग्राउंडवर जो आहे तो रवी कदम यांनी युक्तिवाद केला. आणि त्याचबरोबर दुसरी सगळ्यात जी महत्त्वाची जी माहिती होती त्यांनी की या ठिकाणी आम्ही कुठल्याही स्वरूपाची फसवणूक केलेली नाही. फसवणुकीबाबतच्याही काही गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या युक्तिवाद करत असताना. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की या ठिकाणी आम्ही कुठलीही खोटी कागदपत्र बनवली नाही आहेत किंवा दुसऱ्याची खोटी कागदपत्र
कागदपत्र पाठवलेली नाहीत. आम्ही जी कागदपत्र दिली ती आमच्या स्वतःची दिली, आमची माहिती दिली आणि आम्ही स्वतः अफिडेव्हिट करून दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही कुठल्याही पद्धतीची फसवणूक केली नाही असाही त्यांचा ग्राउंड होता. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यावेळेचं जे उत्पन्न होतं म्हणजे साधारणतः 1988 पासून ते 91च्या काळामध्ये त्यांचं जे वार्षिक उत्पन्न होतं त्याचा या ठिकाणी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतं. त्याच वेळेला सरकारी वकील जे होते देशमुख त्यांनी या ठिकाणी यांनी सगळ्या कशा पद्धतीनं अनियमितता केल्याच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु आत्ता सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे ती या ठिकाणी माणिकराव कोकाटेंना अटकेपासून तुर्तास दिलासा मिळालेला आहे. परंतु त्यांच्या आमदारकीबाबतचा जो निर्णय आहे तो महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या कोर्टात आहे आणि विधानमंडळ सचिवालय आणि विधानमंडळाचे अध्यक्ष याबाबतचा काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटनेतले दुसरे आरोपी जे होते माणिकराव कोकाटेंचे बंधू त्यांच्याबाबतचा मात्र कुठलाही युक्तिवाद आजच्या या ठिकाणी पार पडलेला नाहीये. निश्चितच गोविंद, त्यामुळं आपण पाहतोय कोकाटे यांची आता अटक टळली जरी असली तरी देखील त्यांच्या आमदारकी संदर्भात नेमका आता संपूर्ण या प्रकरणामध्ये आमदारकीबाबत काय निर्णय होतो हे पाहावं लागेल. मनश्री पाठक देखील आपल्यासोबत आहेत. मनश्री, आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये हायकोर्टाने त्यांच्या शिक्षेला कुठे स्थगिती दिलेली नाही आहे. त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. त्यांना 1 लाखाच्या जातमुचलक्यावर हा जामीन मिळाला आहे. मात्र शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, त्यांच्या आमदारकीचं काय होणार हा देखील प्रश्न आहे. खरं तर असं म्हटलं पाहिजे की हृदयरोगाचं नाव ऐकलं तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र तोच हृदयरोग कदाचित आज कोकाटेंना दिलासा देणारा ठरलेला आहे. तो हृदयरोग कोकाटेंसाठीच धावून आला की काय अशी वाटावी अशी परिस्थिती आहे. तुर्तास अटक टळलेली आहे असं आपण म्हणू शकतो. शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. त्यामुळे हे निश्चित झालं आहे की कोकाटेंचा लीलावतीमधला मुक्काम आता लांबणार आहे. आता वैद्यकीय अहवाल काय येतो ही केवळ एक औपचारिकता ठरेल असं म्हणायला हरकत नाही आहे. त्याच्यामुळे लीलावतीमधला मुक्काम वाढलेला असला, एकंदरीत दिलासा मिळालेला असला तरीसुद्धा एक भूत काही डोक्यावरनं उतरलेलं नाही आहे. कारण जो काही शिक्का बसायचा संपूर्ण कारकिर्दीवरती तो मात्र बसलेलाच आहे. यापूर्वीसुद्धा आपण एक चर्चेच्या दरम्यान एक चांगला शब्दप्रयोग केला होता आपल्या सहकाऱ्यांनी. तो म्हणजे ही राजकीय साडेसाती ही माणिकराव कोकाटेंच्या मागे काही दिवसांपासून काही महिन्यांपासून लागलेली आहे ती काही अजूनही त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही आहे. त्या राजकीय साडेसातीत थोडाफार दिलासा नक्कीच कोकाटेंना मिळालेला आहे असं म्हणता येईल. मात्र असं असलं तरीसुद्धा कोकाटेंचा लीलावतीमधला मुक्काम आता वाढणार आहे. त्यांना सध्याच्या घडीला त्यांच्या शिक्षेमध्ये स्थगिती मिळालेली आहे. त्यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावरती जामीन मंजूर झालेला आहे. जी आता लीलावतीमधली उपचार पद्धती, त्या ठिकाणी होणारे उपचार ही केवळ आता एक औपचारिकता ठरणार आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांना त्यांच्या बाजूने मांडण्याचा, ज्या काही फॅक्ट्स मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे ते बघता आता थोड्याच वेळात लीलावतीमधलं मेडिकल बुलेटिन सुद्धा आपल्या समोर येईल. निश्चितच खरं तर मनश्री, आपण बऱ्याच वेळापासून या मेडिकल बुलेटिनकडे देखील आपलं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये नेमकं आता काय येतं हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचा आहे. त्यापूर्वी सध्या आपल्यासोबत अमोल मिटकरी हे फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. त्यांची या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रतिक्रिया घेऊयात. मिटकरीजी, माणिकराव कोकाटे यांना आता हा मोठा दिलासा म्हणावा लागेल. त्यांची अटक टळलेली आहे. मात्र त्यांना जामीन जरी मिळाला असला तरी त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही आहे. तुम्ही कसं पाहता या निकालाकडे? प्रकृतीच्या कारणाच्या निमित्त जरी असलं तरी ते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या चेकअप वगैरे रुटीन चेकअप होतात. आता जो काही न्यायालयाने निकाल दिला होता तो बऱ्याच लोकांना वाटत होता तो कायम राहील, पण आज उच्च न्यायालयात त्यांनी जे काही तिथं हे झाली सुनावणी झाली त्यामधून कोर्टाने हा दिलासा दिलेला आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ज्या पद्धतीनं चित्र रंगवलं जाते आहे मोठे आरोपी असल्यासारखं, त्यापेक्षा इथं कायदा जिवंत आहे. इथं न्यायालय अजून जिवंत आहे. त्यांना भेटलेलं जे काही दिलासा आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. पण त्यांची प्रकृतीचं कारण जरी असलं तरी प्रकृती शेवटी एक मानव मर्यादा पण त्यांना आहेत. आज जरी कालपासून पाहतो आपण टीकेची झोड चौफेर उठवल्या जाते. मला माहित होतं की हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरच ही बदनामी होती, पण तरी आम्ही माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो. पुढची कारवाई त्या पद्धतीने करतो. मात्र न्यायालयाने याच्यामध्ये शिक्षेला कुठं स्थगिती दिलेली नाहीये. ठीक आहे ना, म्हणते आता पुढची प्रोसेस काय ते करता येईल. न्यायालय काय म्हणतं ते मी अजून पाहिलेलं नाही आहे अद्याप पूर्ण निकाल. पण जर अटक टळली असेल किंवा अटकेला संरक्षण मिळालं असेल तेवढा एक निर्णय घेऊन, कारण डॉक्टरांनी एंजिओप्लास्टी वगैरे सांगितलं आहे, तर ते डॉक्टर काय म्हणतात त्यानंतर पुढं होईलच हळूहळू काय. निश्चित. अमोल मिटकरीजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्यासोबत अमोल मिटकरी जोडले गेलेले होते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहतोय आता हायकोर्टाकडनं कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। कोकाटेंची अटक आता तुर्तास टळलेली आहे। मात्र सदनिका गैरव्यवहार प्रकरणात एका बाजूने त्यांना हा दिलासा मिळाला असला तरी देखील त्यांच्या शिक्षेला कुठेच स्थगिती देण्यात आलेली नाहीये। पुन्हा एकदा जाऊयात, गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत। गोविंद, आपण पाहतो या संपूर्ण युक्तिवादादरम्यान ज्या गोष्टी ज्या प्रकरणाचे दाखले दिले गेलेले आहेत, राहुल गांधी यांच्या एका केसचा देखील उल्लेख या संपूर्ण युक्तिवादाच्या दरम्यान झालेला आहे। त्यांच्या उत्पन्नाचा देखील मुद्दा पुढे आणला गेला। मधल्या काळामध्ये उत्पन्नात वाढ झाली, मात्र त्याचे पुरावे त्यांनी दिले गेले नव्हते, त्यांच्याकडनं दिले गेले नव्हते असं देखील समोर आलं। यासह इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्याला युक्तिवादादरम्यान पाहायला मिळाले। गोविंद, नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातल्या सगळा जो युक्तिवाद सुरू होता त्या दरम्यान राहुल गांधींचा रेफरन्स देण्यात आला, परंतु त्यावेळेला सरकारी वकिलांनी मात्र तो जो रेफरन्स आहे तो खोडून काढण्याचा प्रयत्न केला। कारण का राहुल गांधींची जी केस होती ती पूर्णपणे वेगळी होती, ती डिफॉर्मेशनची केस होती आणि ही जी सगळी जी केस आहे ती वेगळी आहे। अशा पद्धतीची जी भूमिका आहे ते या ठिकाणी सरकारी वकील जे देशमुख आहेत त्यांनी मांडल्याचं पाहायला मिळालं। परंतु सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट होती ते या संपूर्ण युक्तिवाद ज्या वेळेला सुरू होता त्यावेळेला न्यायालयाच्या परिसरामध्ये माणिकराव कोकाटे यांचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं उभे होते, मोठ्या संख्येनं श्वास रोखून असल्याचं पाहायला मिळालं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सुनावणीच्या दरम्यान कोकाटेंचं आमदारकी जाणार का, याच्या पलीकडे जाऊन कोकाटेंना अटक होणार का, अटकेबाबतचा निर्णय काय होणार, याबाबतची जी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये धाकधूक जी होती ती पाहायला मिळाली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवी कदम जे कोकाटेंची बाजू या ठिकाणी मांडत होते त्यावेळेला त्यांनी ज्या काही गोष्टी मांडण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये एक तर माणिकराव कोकाटेंचं उत्पन्न जे ज्या पद्धतीनं वाढलं त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं होतं की ज्या वेळेला त्यांनी हे घरासाठी अर्ज केला होता त्यावेळेला त्यांचं उत्पन्न हे कमी होतं की ज्या कॅटेगरीत असायला हवं होतं त्या कॅटेगरीत होतं, परंतु ज्या वेळेला घर अलाउड झालं त्यावेळेला त्यांचं उत्पन्न वाढलेलं होतं। त्यामुळे असे कुठेही तरतूद नसल्याचंही त्यांनी नमूद केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्जरी हा जो काही मुद्दा आणि हा शब्दप्रयोग केला जातो आहे तर त्याच्यावर युक्तिवाद करताना त्यांनी सांगितलं की आम्ही कुठलीही फॉर्जरी म्हणजे काही दुसऱ्यांची बनावट कागदपत्र तयार करणं, तर आम्ही कुठलीही दुसऱ्यांची बनावट कागदपत्र तयार केलेले नाहीत, आम्ही स्वतःची कागदपत्र सादर केलेले आहेत। त्यातली कदाचित माहिती काही चुकीची किंवा वेगळी असू शकते अशा पद्धतीचीही बाजू मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि यातली सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे, खालच्या 2 न्यायालयानं जो निकाल दिला होता कोकाटेंच्या विरोधात तो निकाल अजूनही कायम आहे, त्याला कुठल्याही पद्धतीची स्थगिती नाहीये। फक्त जे अटक वॉरंट इश्यू केलं होतं कोकाटेंना तर ते अटक वॉरंट जे आहे त्याला या ठिकाणी स्थगिती मिळाल्याचं पाहायला मिळतं। म्हणजे अटकेपासून कोकाटेंना तुर्तास संरक्षण आहे, परंतु बाकीच्या निकालाला स्थगिती नाही आहे। आणि कदाचित हा निकाल जर उद्या तातडीनं विधानमंडळाकडे पोहोचला तर विधानमंडळही याच्यामध्ये ऍक्शन घेऊ शकतं। कदाचित कोकाटेंची जी आमदारकी आहे ती रद्द होऊ शकते, परंतु याच्यामध्ये जर विधानमंडळाकडून थोडाफार उशीर झाला तर कदाचित आज शुक्रवार आहे म्हणजे सोमवारी सकाळी अर्ली मॉर्निंग कोकाटे यांचे वकील सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सत्र न्यायालयाचा जो निकाल आहे त्याला जर स्टे घेतला तर कदाचित या कोकाटेंची आमदारकी राहू शकते। आणि तशा पद्धतीची तयारी कोकाटेंच्या वकिलांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे शनिवार रविवार जरी सुट्टी असली तरी सोमवारी सकाळी सुप्रीम कोर्टात काय घडामोडी घडतात हे पाहावं लागेल। त्याच वेळेला महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये या संदर्भातल्या काही घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार। निश्चितच गोविंद, खरं तर आमदारकी संदर्भातला निर्णय कोर्टाने विधिमंडळाकडे सोपवलेला आहे, त्यामुळे अर्थातच त्याकडे देखील आपलं लक्ष असेल। या सगळ्या घडामोडींवर आपल्याला चर्चा करायचीच आहे। तुम्ही दोघे देखील आमच्यासोबत असे जोडून राहा।